अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज पौर्णिमा आहे। पौर्णिमा तिथी जी पूर्णपणे लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा करण्यासाठी समर्पित असते। असंख्य घरांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केला जातो। असंख्य घरांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत धरले जातात। बऱ्याच ठिकाणी ब्राह्मणांना भोजन दिले जाते, तुळशीच्या काही विशेष सेवा केल्या जातात, तर या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते। प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीनुसार किंवा आपल्या श्रद्धेनुसार काही ना काही सेवा नक्की करत असतो। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये सकाळपासून आज असणाऱ्या पौर्णिमेच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल, कारण हा दिवसच उपाय आणि सेवा करण्यासाठी सर्वात प्रभावी असतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पौर्णिमा तिथीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। बघा, आपली कुलदेवी जी आपल्या कुलाचं रक्षण करते, आपल्या कुलाच्या पुढे नेते, कुलदेवी आपल्या घरात जागृत असणे खूप महत्त्वाचे असते। बऱ्याच घरांमध्ये कुलदेवीचा अजूनही टाक नाहीये, फोटो नाहीये। कुलदेवी कोण म्हणजे आपली हे देखील बऱ्याच लोकांना माहिती नाही। तर आपली कुलदेवी कोण आहे हे जाणून घ्या, माहिती करून घ्या आणि आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक आवर्जून ठेवा। ज्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती, श्री स्वामी समर्थ म्हणजे आपल्या गुरूंची मूर्ती आणि त्याच्यासोबत माता लक्ष्मीची मूर्ती असते, त्या घरामध्ये इष्टदैवत, गुरुदैवत आणि आपल्या ब्रह्मांडांचे जे दैवत आहेत यांची शक्ती आपल्या घरामध्ये कायम राहते। आणि जेव्हा ही सर्व शक्ती आपल्या घरामध्ये राहते ना, तेव्हा घरावर कुठलं संकट येत नाही, अडथळा येत नाही, घरावर कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती जी आहे तिचा प्रभाव होत नाही। म्हणून ह्या तीन मूर्त्या आपल्या देवघरात आवर्जून असाव्या। बघा, आता तुम्हाला हा उपाय करायचा आहे, पण कुलदेवी कोण माहिती नाही, तर त्यांनी सुपारी आपल्या देवघरामध्ये ठेवा आणि सुपारीच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल। ज्यांच्याकडे फोटो किंवा ज्यांच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर त्यांनी त्यांच्या समोर हा उपाय करायचा आहे, कारण पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि पौर्णिमा तिथी ही आपल्या कुलदेवीला जागृत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची तिथी आहे। बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीसाठी होम हवन केले जातात। या दिवशी कुलदेवीसाठी बऱ्याचशा वस्तूंचे भोग लावले जातात, बऱ्याच गोष्टी करतात। आता आपल्याला एवढ्या गोष्टी जरी शक्य नाही तर ही छोटीशी सेवा किंवा उपाय नक्की करा। बघा, संध्याकाळी 6 ते 8च्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे। कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तर तो एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे। त्यावरती पंचामृत नसेल तर फक्त शुद्ध पाणी आणि थोडंसं दूधही नसेल तर फक्त पाणी घाला, थोडं हळदीचं पाणी घाला आणि हा टाक किंवा फोटो सुपारी जे घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून घ्या। कुलदेवीला व्यवस्थित पुसून घ्या। देवघरात जिथे तुम्ही ठेवता तिथे ठेवून घ्या। छान शुद्ध तुपाचा एक दिवा लावा। तेलाचा दिवा ऑलरेडी लावलेला आहे तर तुपाचा दिवा आवर्जून लावा, कारण तूप हे लक्ष्मीला आणि कुलदेवीला विशेष प्रिय मानले जाते। आता तुमची कुलदेवी कुठलीही असेल तर चालेल, कोणाची रेणुका माता असेल, अंबा माता असेल, तुळजाभवानी असेल, माहूरची माता असेल, कुठलीही तुमची कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीच्या समोर तुम्हाला ही सेवा करायची आहे। ठीक आहे, आता दिवा वगैरे लावून झाला, बाजूला उदबत्ती लावायची आहे। त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा जी सुपारी आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। विधियुक्त नेहमीच आपण जसं पूजन करतो ते सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला 7 खडीसाखरेचे दाणे घ्यायचे। खडीसाखर, बघा, लक्ष्मीच्या कुठल्याही सेवांमध्ये खडीसाखर ही खूप महत्त्वाची असते। तुम्हाला माहिती असेल की तुम्ही कधी मंदिरात गेला असाल, तिथे जेव्हा आपण लक्ष्मीचं किंवा जेव्हा आपण तिथल्या देवाचं दर्शन घेतो आणि घरी यायला निघतो तेव्हा आपल्या हातावरती खडीसाखरेचे दाणे देतात। 4 असेल, 5 असेल, काही असेल, पण खडीसाखरेचे 4 ते 5 दाणे आवर्जून देतात। प्रसादामध्ये बाकी काही ठेवत नाही, पण खडीसाखर ही नक्की ठेवतात। जेव्हा जेव्हा देवीला भोग लावले जातात तेव्हा तिथे खडीसाखरेचा भोग हा पहिला लावला जातो, कारण खडीसाखर ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे। आणि जर तुम्ही पौर्णिमेला ही खडीसाखर अभिमंत्रित करून कुलदेवीला अर्पण केली, लक्ष्मीला अर्पण केली तर त्याचा हजारो पटीने तुम्हाला लाभ होतो। 7 खडीसाखरेचे दाणे घ्यायचे। पहिला खडीसाखरेचा दाणा उजव्या हातात घ्यायचा, इच्छा व्यक्त करायची, कुलदेवीचा मंत्र म्हणा, मंत्र येत नसेल तर नवारण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विजय
ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा 16 वेळा आणि ही खडीसाखर कुलदेवीच्या टाकावर, फोटोवर किंवा सुपारी असेल त्यावर अर्पण करायची. पुन्हा दुसरी खडीसाखर घ्यायची, अभिमंत्रित करायची, इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा ही खडीसाखर लक्ष्मीला अर्पण करायची. अशा आपण घेतलेल्या 7च्या 7ही खडीसाखर, 7ही दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचे आहेत. ठीक आहे. 7ही खडीसाखरेचे दाणे अर्पण करून झाले कुलदेवीला की त्याच्यानंतर 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं तरी ही खडीसाखर अशीच आपल्या कुलदेवीच्या समोर, टाकासमोर वगैरे तशीच ठेवून द्यायचे. 15 ते 20 मिनिटानंतर हे सगळे दाणे उचलून घ्यायचे. त्यानंतर एक दाणा तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे किंवा चहा बनवा, त्यामध्ये एक दाणा खडीसाखरेचा घालायचा आहे आणि हे खडीसाखर मिश्रित असणारं पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे, म्हणजे प्यायचं आहे. याने आत असणारे रोग, आजारपण, बाधा सगळं तुमचं त्या क्षणापासून दूर होईल. राहिलेले जे 6 खडीसाखरेचे दाणे आहेत हे तुम्हाला एका कापडात बांधून आपल्या जवळ ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही यशस्वी होण्यासाठी, महत्त्वाच्या कामासाठी, इंटरव्ह्यूसाठी, मुलगी पाहण्यासाठी किंवा कुठल्याही ज्या कामात तुम्हाला 100% यश हवंच आहे अशा कामासाठी जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा यातील एक खडीसाखरेचा दाणा म्हणजे त्या कापडातून सोडायचा, पाण्यामध्ये पुन्हा एकदा घालायचा, ते पाणी प्यायचं किंवा नुसती खडीसाखर तुम्ही तोंडात टाकली तरीही चालेल. याने माता लक्ष्मीची, माता कुलदेवीची कृपा तुमच्यावरती राहील. प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल. भरभरून यश तुम्हाला मिळत जाईल. बघा, खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. आता बाकीची राहिलेली खडीसाखर तुम्ही कंटिन्यू सोबत ठेवू शकतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी योग येईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला महिन्याभरामध्ये कुठेतरी महत्त्वाचं काम निघेल, काही असेल अडीअडचण, संकट, तेव्हा फक्त ती खडीसाखर आपण प्राशन करायची, म्हणजे ग्रहण करायची. याने सगळं संकट, दुःख सगळं कुठे निघून जाईल तुम्हाला कळणारही नाही, कारण सोबत तुमच्या लक्ष्मीची, कुलदेवीची कृपा राहील. आता एका महिन्यामध्ये म्हणजे पुढची पौर्णिमा येईपर्यंत ह्या संपूर्ण खडीसाखर तुम्हाला ग्रहण करायच्या आहेत आणि मग पुढची पौर्णिमा येईल तर तेव्हा पुन्हा तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर पुन्हा एकदा 7 खडीसाखरी किंवा 11 खडीसाखरी घ्यायच्या, अभिमंत्रित करायच्या, कुलदेवीला अर्पण करून पुन्हा त्या महिनाभर स्वतःसोबत ठेवून त्या ग्रहण करायच्या. बघा, हा उपाय तुम्ही फक्त 3 महिने करून बघा. 3 महिन्यांमध्ये जुन्यातील जुना आजार, जो रोग आपण म्हणतो, तोही दूर होईल. यश मिळत जाईल. प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल. सगळं छान आणि व्यवस्थित होईल. खूप साधा सोपा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.